वकील साहेब पूजन करते थे क्या? हां, आज खामगाव वकील संघातर्फे मुख्य अधिकारी नगर परिषद खामगाव यांना वाढीव कर वाढ जी झालेली आहे, जी फार जास्त प्रमाणात झालेली आहे, ती कमी करण्यात यावी व आहे तशीच ठेवण्यासाठी एक निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि सदर जी कार्यवाही मुख्य अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे ती लीगल नाही आहे. आणि प्रायव्हेट संस्थेकडून त्यांनी जे काही कर आकारणीचा कार्यक्रम केलेला आहे त्याला कोणती सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाची वैधता नाही आहे. तर असं जे त्यांनी ॲक्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण खामगाव शहरामध्ये एक रोष निर्माण झालेला आहे आणि बऱ्याचशा समस्या आहेत. त्यावर हुसेन साहेब बोलतील. 2021 पासून मागची बॉडी होती नगर परिषदला. 2022 पासून प्रशासक राज लागलेला आहे. 2022 ते 6/1/2026 पर्यंत नगर परिषद खामगावला प्रशासकची नेमणूक सरकारने केली होती. या नेमणुकीदरम्यान कोणतेही रिझोल्युशन ठराव घेण्यात आले नसल्याची आम्हाला माहिती झाली. 6/1/2026ला मॅडमने नगराध्यक्षाने पदभार स्वीकारलं, बाकी लोकांनी पदभार स्वीकारला आणि 8/1/2026 रोजी मुख्य अधिकाऱ्यांनी यांनी नोटीस काढली. नोटीस काढून त्याने करवाढीबद्दल लोकांसाठी नोटीस काढली. ही जी नोटीस काढली या नोटीसमध्ये कोणताही ठराव प्रशासकाने किंवा मुख्य अधिकाऱ्यांनी घेतलं नाही असे आम्हाला माहिती पडली. बिना ठरावचे नोटीस काढणे इट इज इलिगल अँड अनकॉन्स्टिट्युशनल ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ. So that notice which have been issued by the chief officer is totally illegal and thereafter त्यानंतर त्याने लोकांना नोटिसा काढल्या, अवच्या सवाकार लावल्या. कोणाला म्हणजे मी स्वतः सांगतो की कोणाला 900 पटाने टॅक्स आलेला आहे, 900%, कोणाला 1000%, कोणाला म्हणजे माझ्या टॅक्स जर 2000 आहे तुम्हाला 20,000चा टॅक्स आला. हे कोणत्या आधार टॅक्स तुम्ही लावला, काय तुमचे रूल्स काय आहे, काय तुमचं मूल्यांकन काय, याबद्दल काही लोकांना माहिती नाही. असं माहीत पडलं का भाई त्याने कोणतीही एक एजन्सी होती अमरावतीची, त्यांना हे मोजमापचे काम दिले होते. कायद्याचे असे तरतूद आहे की कोणत्याही प्रायव्हेट एजन्सीला असे मूल्यांकनचे काम, असेसमेंटचे काम देता येत नाही. जर दिला तर तो अवैध ठरेल. तर आमचं असं म्हणणं आहे की त्या एजन्सीला त्याने काम दिलं तर ते कोणत्या काळात दिलं, त्याच्यावर ठराव होता का नगर परिषदचा? नाही होता, कारण बॉडीज नव्हती. 25 मध्ये त्याने ठराव त्यांना हँडओव्हर केला, तर बॉडीज नव्हती त्यावेळेस. विदाऊट बॉडी, विदाऊट रिझोल्युशन ऑफ द जनरल बॉडी त्यांनी हे मूल्यांकन अलॉट केला दुसऱ्या कंपनीला. ते कायदेशीर देता येत नाही. त्याने असेसमेंट केला, रिव्हॅल्युएशन केला, काही ठिकाणी गेलेच नाही, ते मनाने भरले कल रकाने. आमच्या असं म्हणणं आहे की 7 दिवसाच्या आत शासनाने असं करावा की हे जो करवाढी प्रस्तावित आहे ते मागे घ्यावी. जे प्रॉपर्टी टॅक्स झाला ते मागे घ्यावा. पाणीची वॉटर टॅक्स जे 1200-1800 केले, आपोआप केले, कोणाला माहीत नाही. मी सांगतो जनतेला माहिती आहे का कोणाला? 1200-1800 केले. हे त्यांना आता म्हणजे खुद मुख्तारी नाही. आपण भारतमध्ये जगतो, भारतमध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे. हो, आणि 7 दिवसाच्या आत त्याने करवाढी जे आहे याचा प्रस्ताव जे आहे परत घेतला नाही. पाणीकर जे तसं ठेवा असं म्हणणं आहे. आणि जो असेसमेंट केला लोकांच्या घरांच्या ते परत घ्यावा, ते विड्रॉल करावा आणि आहे तशी परिस्थिती करायची. रकमेची म्हणजे मला ज्या 1200 टॅक्स ते कायम ठेवावा. आणि तुम्हाला जे काही करायचे आहे ते नियमाने करा. यापुढे नियम आहे, सरकार आहे, कशासाठी आहे? नियमाचे पालन करा, रिअसेसमेंट करा, रिव्हॅल्युएशन करा, मग आम्हाला म्हणजे टॅक्स नवीन आकारणीनुसार द्या. आणि जर असं नाही केलं तो 7 दिवसाच्या आम्ही त्यांना 7 वर्किंग डेजचा आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे. 7 वर्किंग डेजच्या अंदर आतमध्ये त्यांनी कोणते स्टेप न घेतलं तर आम्ही वकील संघाच्या मार्फत पिटिशन दाखल करू हायकोर्टात. आणि ज्याला त्यावेळेस आमच्या जनतेचा सहयोग मिळाला तर जनतेला आम्ही सोबत घेऊ असं आमचं म्हणणं आहे.